हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 5.6 प्रिपेअर क्वेश्चनर फॉर एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट. ओके, क्वेश्चनर म्हणजे प्रश्नावली तयार करायची एनर्जी ऑडिट प्रोजेक्टमध्ये. एनर्जी ऑडिट म्हणजेच ऊर्जा तपासणी. त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वेगवेगळे क्वेश्चनरी प्रश्नावली तयार करावी लागेल. ती कशा पद्धतीने प्रिपेअर करायची. ओके, तर तो सिलेबस टॉपिक आहे 5.6. तर MSBTच्या परीक्षेमध्ये या टॉपिकवरती काही प्रश्न विचारले होते. स्टेट एनी 4 क्वेश्चनर इन रेफरन्स टू एनर्जी ऑडिट. प्रिपेअर एनी 8 क्वेश्चन्स रिलेटेड टू एनर्जी ऑडिट ऑफ ए शॉपिंग मॉल. जर का शॉपिंग मॉलमध्ये एनर्जी ऑडिट करायचं असेल तर कोणतेही 8 प्रश्न तयार करा की कशा पद्धतीने तिथे एनर्जी ऑडिट केली पाहिजे. डेव्हलप अ क्वेश्चनर फॉर एनर्जी ऑडिट ऑफ ए मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जिथं आहे तिथे एनर्जी ऑडिट जर करायचे असेल तर तिथे कोणकोणते प्रश्नावली निर्माण होऊ शकतात किंवा डेव्हलप होऊ शकतात ते लिहा. अशा पद्धतीचे प्रश्न होते. द मेन एम ऑफ क्वेश्चनर इज टू कलेक्ट. ठीक आहे, तर एनर्जी ऑडिटमध्ये प्रश्नावली तयार करायला असताना मेन एम काय आहे. ओके, मेन हेतू काय असतो तिथे पहा. इज टू कलेक्ट द बेसिक डाटा ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. त्या संस्थेचा किंवा त्या संस्थेचा बेसिक डाटा आपल्याला तिथे माहीत होतो, कलेक्ट करता येतो. इन क्वेश्चनर वी कॅन गॅदर. आपण तिथे काय करू शकतो, जमू शकतो. वी कॅन गॅदर द इन्फॉर्मेशन ऑफ द डिफरंट पार्ट्स ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. संस्थेच्या विविध भागातील आपण तिथे माहिती काय करू शकतो, कलेक्ट करू शकतो. इट विल शो. तो दाखवेल की प्रेझेंट कंडिशन ऑफ ऑर्गनायझेशन्स इन्फ्रास्ट्रक्चर. संस्थेच्या स्वतःच जे काय ऑर्गनायझेशन असेल तिथला इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे त्याची सध्याची कंडिशन तिथे तो दाखवेल. प्रेझेंट लेवल ऑफ रिसोर्सेस. ओके, आत्ताचे जे काय साधनसंपत्ती आहेत प्रेझेंट लेवल, त्या साधनसंपत्तीची लेवल काय आहे ते तिथं कळेल. प्रेझेंट लेवल ऑफ रिसोर्सेस कन्झम्पशन. त्या असलेल्या साधनसंपत्तीचा वापर आत्ताच्या प्रेझेंट लेवलमध्ये आपल्याला तिथे कळेल. The various initiatives already performed towards energy conservation and management. The questionnaire will help an organization for making or fitting the services according to the specific needs. Here, one typical questionnaire is given for study purpose. इथे खालील काही प्रश्नावली दिलेल्या आहेत अभ्यासाच्या हेतूने, स्टडी पर्पजच्या हेतूने. चेंजेस कॅन बी मेड अकॉर्डिंग टू द पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. ओके, त्याच्यामध्ये आपण एका ठराविक प्रोजेक्टनुसार चेंजेस करू शकतो. फर्स्ट आहे ए, डिटेल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचे डिटेल्स इथं आपल्याला मिळतात. हा क्वेश्चनर आहे, ही प्रश्नावली आहे. डिटेल्स ऑफ द ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये हे पॉईंट्स आहेत. नेम ऑफ एस्टॅब्लिशमेंट, आस्थापनाचं नाव. ॲड्रेस ऑफ कम्युनिकेशन, संपर्कासाठी जो काय पत्ता आहे तो. टेलिफोन नंबर, फॅक्स नंबर, ईमेल आय डी, वेबसाईट ॲड्रेस. नेम ऑफ द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ओके, परीक्षेमध्ये जर असा प्रश्न येत असेल तुम्हाला की एखाद्या प्रिमायसेसचा क्वेश्चनर तयार करा, तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचे घटक पाडू शकता. ए आहे डिटेल ऑफ ऑर्गनायझेशन. पहिल्यांदा ऑर्गनायझेशनचे डिटेल्स घ्यायचे, त्याच्यामध्ये हे पॉईंट्स येतील. नेम ऑफ एस्टॅब्लिशमेंट, ॲड्रेस ऑफ कम्युनिकेशन, टेलिफोन नंबर, फॅक्स नंबर, ईमेल आय डी, वेबसाईट ॲड्रेस. नेम ऑफ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, फॅक्स नंबर, ईमेल आय डी. नेम ऑफ कॉन्टॅक्ट पर्सन. ओके, डिझिग्नेशन ऑफ कॉन्टॅक्ट पर्सन, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, फॅक्स नंबर, ईमेल आय डी. मेजर प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस, नंबर ऑफ एम्प्लॉईज आणि नंबर ऑफ शिफ्ट्स किती आहेत. अशा पद्धतीचे आपल्याला तिथे वेगवेगळ्या डिझिग्नेशनच्या पर्सननुसार आपल्याला तिथे सर्व माहिती मिळेल. इथे पहा टॅब्युलर फॉर्ममध्ये पण दिलेलं आहे. टेबलमध्ये सिरियल नंबरचा एक कॉलम आहे, डिस्क्रिप्शन ऑफ प्रॉडक्टचा एक कॉलम आहे, डिझाईन कॅपॅसिटीचा कॉलम आहे, कॅपॅसिटी युटिलायझेशन. ओके, इन पर्सेंटेज, किती क्षमतेचा तिथं युटिलायझेशन केलं जातं, वापर केलं जातं ते पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे. ओके, आता क्वेश्चनर क्रमांक बी क्वेश्चनरमध्ये काय काय घटक येऊ शकतात पहा. प्रॉडक्ट वाईज प्रोडक्शन कॅपॅसिटी. ठीक आहे, उत्पादनच्या क्षमता म्हणजे उत्पादन करण्याची उत्पादीय क्षमता. ठीक आहे, प्रोडक्शन वाईज प्रोडक्शन कॅपॅसिटी. प्रोडक्ट वाईज प्रोडक्शन कॅपॅसिटी म्हणजे प्रोडक्ट म्हणजे उत्पादन, वाईज प्रोडक्शन कॅपॅसिटी उत्पादित क्षमता. ठीक आहे. B1 प्रोडक्शन फ्लक्च्युएशन ड्युरिंग द सीझन.
प्रोडक्शन काय होतं, फ्लक्च्युएशन होतं ड्युरिंग द सीझन. सीझननुसार ते प्रोडक्शन आपलं जे आहे उत्पादन आहे ते फ्लक्च्युएशन होत असतं. येस ऑर नो, होत असेल तर येस, नसेल तर नो. म्हणजे 12 महिने कंटिन्यू एकच प्रोडक्शन होत असेल तर तिथे काय होईल, नोला टिक मार्क होईल, म्हणजे नो असेल, म्हणजेच तिथं फ्लक्च्युएशन होणार नाही. ओके. इफ येस, गिव्ह रिझन अँड द रेंज ऑफ फ्लक्च्युएशन्स. जर का होत असेल तर त्याचं कारणे द्या आणि त्याची फ्लक्च्युएशनची रेंज द्या, मॅक्झिमम मिनिमम. B3, प्लीज डिस्क्राईब द प्रोडक्शन प्रोसेस इन ब्रीफ युझिंग फॉलोइंग पॉईंट्स. खालील मुद्दे वापरून प्रोडक्शन प्रोसेसची माहिती लिहा. द व्हेरियस ऑपरेशन्स इन्क्लूड्स. तुम्ही एखादा प्रॉडक्ट जर घेत असाल तर त्याची माहिती ते लिहायचे. द व्हेरियस ऑपरेशन्स, त्याच्यामध्ये कोणकोणते ऑपरेशन्स होतात ते लिहायचे. रॉ मटेरियल्स यूज. ओके. थर्ड आहे अदर रिसोर्सेस यूज. टेक्नॉलॉजी त्यासाठी कोणती यूज करता त्याची माहिती इथं आली पाहिजे. इफ टेक्नॉलॉजी यूज इज चेंज्ड बट फॉर बेटरमेंट, गिव्ह ॲडव्हान्टेज ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. जर का तुम्ही बेटरमेंट, चांगल्या उत्पादनासाठी टेक्नॉलॉजी जर बदलला असाल तर त्या बदललेल्या टेक्नॉलॉजीचे फायदे काय आहेत ते लिहायचे, न्यू टेक्नॉलॉजीचे. ओके. 6 नंबर आहे प्रोसेस इक्विपमेंट. 7 आहे एन्क्लोज फ्लोचार्ट ऑफ द प्रोसेस. ओके. हा जो काय डाटा आहे तो एन्क्लोज करायचा फ्लोचार्टने. सी नंबरचा जो घटक आहे क्वेश्चनरमधला, प्रश्नावलीमधला, त्याच्यामध्ये काय येऊ शकतं पहा, इनपुट रिसोर्सेस. ओके. म्हणजे साधनसंपत्ती. आता इनपुट म्हणजे दिलेली साधनसंपत्ती. लिस्ट ऑल मटेरियल्स यूज्ड ॲज अ इनपुट टू व्हेरियस प्रोसेस. वेगवेगळ्या प्रोसेससाठी तुम्ही इनपुट कोणतं देता, ते इनपुट देण्यासाठी कोणकोणते मटेरियलची आवश्यकता होती, मटेरियल वापरले गेले, अशा इनपुटची माहिती तिथे द्यायची. गिव्ह देअर युटिलायझेशन फॉर प्रिव्हियस 3 इयर्स. त्याचा मागील 3 वर्षाचा वापर जो आहे, गिव्ह देअर युटिलायझेशन फॉर प्रिव्हियस 3 इयर्स, तो तिथे मेन्शन असला पाहिजे. एक्झाम्पल ऑफ सम रिसोर्सेस आर गिव्हन इन द टेबल. काही एक्झाम्पल्स हे टेबलमध्ये दिलेले आहेत. ओके. इथं पाहू शकतो आपण. ठीक आहे. टेबल क्रमांक 5.6.1, सिरियल नंबर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इनपुट रिसोर्सेस, दिलेली साधनसंपत्ती. ओके. एखाद्या प्रोसेस प्लांटसाठी दिलेली साधनसंपत्ती काय असेल, कोल, नॅचरल गॅस, ऑइल, इलेक्ट्रिसिटी जनरेटेड, इलेक्ट्रिसिटी परचेस्ड. ठीक आहे. क्वांटिटी ऑफ इनपुट रिसोर्सेस. ओके. दिलेल्या साधनसंपत्तीचं प्रमाण. इयर 1 मध्ये किती कोल यूज केलं, इयर 2 मध्ये, इयर 3 मध्ये किती प्रमाणात कोल यूज केलं. ठीक आहे. ॲन्युअल एक्सपेन्सेस. ॲन्युअल जो त्याचा एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे, त्याचा वार्षिक खर्च, म्हणजे प्रथम वर्षी वापरलेल्या कोळशाला किती खर्च आला, त्याचबरोबर दुसऱ्या वर्षासाठी वापरलेल्या कोळशाला किती खर्च आला, तो रुपीजमध्ये लिहायचा. ओके. त्याचबरोबर नॅचरल गॅस, ऑइल, इलेक्ट्रिसिटी जनरेटेड, इलेक्ट्रिसिटी परचेस्ड. अशा पद्धतीने आपण क्वेश्चनरी 3 म्हणजे क्वेश्चनरमधला घटक 3 इनपुट रिसोर्सेस आपण कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. आता हा डी पहा, घटक क्रमांक डी. सम ऑफ द रिक्वायरमेंट्स ऑफ द प्रोसेस. प्रोसेसच्या काही रिक्वायरमेंट्स असतील, प्रोसेसच्या काही गरजा असतील, त्या इथे येतील या क्वेश्चनर डीमध्ये. मॅक्झिमम डिमांड, कॉन्ट्रॅक्ट डिमांड, सँक्शनड लोड, लोड फॅक्टर, बिलिंग डिमांड, ॲव्हरेज डिमांड चार्ज, मिनिमम चार्जेबल डिमांड, मॅक्झिमम प्रिस्क्राइब्ड पॉवर फॅक्टर. ओके. हे काय असणार आहेत, प्रोसेसचे रिक्वायरमेंट्स. ओके. हा क्वेश्चनर डी असेल. ओके. पुढे जाऊयात. इलेक्ट्रिकल युजफुलनेस. ओके. इलेक्ट्रिकल युजफुलनेस हा त्याच्यातलाच घटक आहे. त्याच्यामध्ये D1 ट्रान्सफॉर्मर्स. ओके. हे प्रोसेसच्या रिक्वायरमेंट्स आहेत ना, मग ट्रान्सफॉर्मर्स लागेल, पुन्हा कॅपॅसिटर्स लागतील. इलेक्ट्रिकल युजफुलनेस जर इलेक्ट्रिकलच्या बाबतीत विचार करायचा असेल तर हे टॅब्युलर येतील डीमध्ये. ओके. घटक डीमध्ये सिरियल नंबर, टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. ओके. कोणत्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर आहे आणि किती नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मर रिक्वायर्ड आहेत. रेटिंग KVA मध्ये येईल. लोकेशन, सप्लाय व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज, डिटेल ऑफ OLTC, प्रेझेंट लोड आणि रिमार्क. त्याचबरोबर कॅपॅसिटर्स D2 मध्ये कॅपॅसिटर्स. सिरियल नंबर 1 2 3, टाइप्स ऑफ कॅपॅसिटर्स पर पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हायसेस. ओके. टाइप्स ऑफ कॅपॅसिटर्स पर पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हायसेस. कॅपॅसिटन्स प्रोव्हाइडेड kVAR. लोकेशन ऑफ द कॅपॅसिटर पर करेक्शन डिव्हाइस. प्लांट पॉवर फॅक्टर, रिमार्क. ओके. मोटर्स. सिरियल नंबर 1 2 3, टाइप्स अँड साईज ऑफ मोटर. कोणत्या साईजची आणि कोणत्या प्रकारची मोटर इथे आपण यूज केलेली आहे. रेटिंग्स, किलोवॅट, क्वांटिटी, व्होल्टेज, करंट, ऑपरेशन हावर्स, रिमार्क. हे प्रोसेसमधले. ओके. इलेक्ट्रिकल युजफुलनेसमधले. त्याचबरोबर इथे कॉम्प्रेसर पाहू शकतो आपण. कॉम्प्रेसर्स D4 साठी कॉम्प्रेसर्स आहे. सिरियल नंबर 1 2 3, टाइप्स ऑफ कॉम्प्रेसर,
फॅड कॅपॅसिटी, मोटर रेटिंग, कंप्रेस्ड एअर प्रेशर, ॲन्युअल अप्रॉक्सिमेट एनर्जी कन्झम्पशन, वार्षिक जो काय अंदाजे ऊर्जेचा वापर जो तेथील रिमार्क. ओके. D5 एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशन सिस्टम. एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशन सिस्टममध्ये का पहा सिरियल नंबर 1 2 युनिट टाईप अँड कॅपॅसिटी. ओके. एअर कंडिशनिंग, रेफ्रिजरेशन, टाईप ऑफ कॉम्प्रेसर, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं कॉम्प्रेसर आहे, डिझायर्ड कंडिशन, अप्रॉक्सिमेट एनर्जी कन्झम्पशन, वार्षिक अंदाजे ऊर्जेचे वापर. ओके. रिमार्क इथे येईल. त्याचबरोबर D6मध्ये रोटरी इक्विपमेंट्स. ओके. रोटरी इक्विपमेंट्स कोणकोणते यूज केलेले असणार आहेत प्रोसेसमध्ये, सिरियल नंबर 1 2 टाईप्स ऑफ नंबर्स, पंप्स अँड फॅन्स अँड ब्लोअर्स. ओके. त्याच्या आता रेटेड पंप्सचा फ्लो किती आहे, प्रेशर किती आहे, मोटर किती आहे. ओके. ऑब्झर्वड. ओके. हा रेटेड म्हणजे त्याच्या नंबर प्लेटवरती असलेला, ऑब्झर्वड म्हणजे आपण मेजर केलेला फ्लो आणि प्रेशर, फ्लो कंट्रोल टाईप, ॲप्लिकेशन आणि रिमार्क. ओके. अशा पद्धतीने D6 हा आपला टेबल कंप्लीट होईल. D7 कूलिंग टॉवर्स. एखाद्या प्रोसेसमधला हे असलेले रिक्वायरमेंट्स आहेत. कूलिंग टॉवर्स सिरियल नंबर 1 2 टाईप, कूलिंग लोड, डिझाईन रेंज, ॲक्च्युअल रेंज, OC, पंप्स, मोटर फ्लो हेड, फॅन, मोटर एअर फ्लो, रिमार्क इत्यादी कूलिंग टॉवरच्या बाबतीत इथे आपण टेबल नंबर D7मध्ये लिहू शकतो. लाईटिंग. आता पहा लाईटिंग ही सुद्धा एक प्रोसेसची रिक्वायरमेंट आहे. D8 लाईटिंग सिरियल नंबर 1 2 टाईप्स ऑफ लॅम्प्स, लिमिनार्स, वॅटेज ऑफ लॅम्प्स, टाईप ऑफ वर्क, मेथड्स ऑफ स्विचिंग, ऑपरेटिंग लोड, ऑपरेटिंग हावर्स, रिमार्क्स. ओके. D9 DG सेट. D9 टेबलमध्ये DG सेट्स येतील. सिरियल नंबर 1 2 3 टाईप्स ऑफ नंबर्स, कॅपॅसिटी, फ्युएल युज्ड, पर्सेंटेज लोडिंग, युनिट्स जनरेटेड ॲन्युअली, रिमार्क्स. ओके. हे इलेक्ट्रिकल युजफुलनेसमध्ये आहे. ओके. त्यानंतर थर्मल युजफुलनेस. आता थर्मल युजफुलनेसमध्ये D10 त्यांनी बॉयलर दिलेला आहे. टाईप्स ऑफ बॉयलर, कॅपॅसिटी ऑफ बॉयलर्स, टाईप्स ऑफ फ्युएल फायरिंग, कॅपॅसिटी कन्झम्पशन पर्सेंटेज, आउटलेट स्टीम टेम्परेचर, आउटलेट स्टीम प्रेशर, फीड वॉटर टेम्परेचर, फीड वॉटर क्वालिटी, फ्युएल फायरिंग रेट, कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल, ॲश कंटेंट एट्सेट्रा, फ्लू गॅस, कॅरेक्टरिस्टिक O2, CO, CO2, टेम्परेचर एट्सेट्रा, पर्सेंटेज ब्लो डाऊन, इकॉनॉमायझर अवेलेबल फॉर प्रीहीटिंग फीड वॉटर, येस ऑर नो. ओके. एअर इज प्रीहीटेड बिफोर एंटरिंग इन टू द कंबशन चेंबर, येस ऑर नो. ओके. हवा जी आहे ती पूर्वी हीट केली जाते का कंबशन चेंबरमध्ये येण्या अगोदर, येस किंवा नो. ओके. D11 हीट एक्सचेंजर, हीट रिकव्हरी युनिट्स. आता D11 ह्या टॅब्युलरमध्ये हीट एक्सचेंजर आणि हीट रिकव्हरी बाबतीतचे सर्व घटक जे आहेत ते येतील. टाईप कोणता आहे, अँड नंबर्स, टाईप्स अँड नंबर्स ऑफ हीट एक्सचेंजर, डिझाईन पॅरामीटर्स. ओके. इनलेट अँड आउटलेट टेम्परेचर ऑफ हॉट अँड कोल्ड स्टीम्स आर एरिया अवेलेबल अँड रेट ऑफ हीट ट्रान्सफर, मटेरियल ऑफ construction of heat exchanger, operating parameters, allowable pressure drops. D12 in D12 chillers, types and numbers of chilling units, capacity of chillers, chilled water temperature, input water temperature, steam consumption. Okay. And design. In D13 there is some points related to steam distribution, length of steam line, estimated percentage loss due to leakage, number of steam traps and types, steam use for direct heating applications, percentage. D14 combined heat and power, detail of combined heat and power generation system if applicable. Okay. Now E management system. Which management system are used for the plant? प्लांट साठी कोणती मॅनेजमेंट पद्धत आहे, QMS, EMS, OHSAS, social accountability, if other please specify. ओके. एमर्जन्सी रीडनेस आहे का नाही, यस ऑर नो. डिझास्टर मिटिगेशन प्लान्स, तिथे डिझास्टर मिटिगेशन प्लान्स आहेत का नाहीत, यस ऑर नो. प्लॅनिंग अँड रिपोर्टिंग सिस्टम आहे का नाही, यस ऑर नो. ओके. ई जो आहे घटक ई जो आहे तो मॅनेजमेंट सिस्टमशी संबंधित आहे. त्याचबरोबर घटक F ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी रिॲक्शन, नंबर ऑफ पर्सनल ट्रेन्ड ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट इन द लास्ट 2 years. ओके. ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी क्रिएशन,
number of personnel trained on energy, environment conservation and management in the last 2 years, annual training budget of the plant, topics of interest for further training of personnel. जी घटक जी मध्ये अदर इनिशिएटिव्स काय येतील, इनिशिएटिव्स इफ एनी टुवर्ड्स कॉर्पोरेट सोशल पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी, इनिशिएटिव्ह टुवर्ड्स कॉर्पोरेट सस्टेनेबल रिपोर्टिंग, इनिशिएटिव्ह फॉर प्रोडक्शन फी फ्रॉम डर्ट, इनिशिएटिव्स फॉर वेस्ट रिडक्शन, इनिशिएटिव्स फॉर एनर्जी कंजर्वेशन. अदर इन्फॉर्मेशन इज कंटेन्ड इन एच घटक. ओके, एच घटकामध्ये अदर इन्फॉर्मेशन येतील. प्लीज एनक्लोज द फॉलोइंग: प्लांट layout diagram, single line power distribution diagram, process flow sheet and brief description of process usefulness. Okay, compressed air distribution diagram and detail of equipment feeding, refrigeration air conditioning distribution diagram, energy bill copy for 12 months, production data, list of energy conservation measures already implemented, single line diagram of water and flowing out network, डेट, सिग्नेचर ऑफ ऑथरायझर पर्सन, प्लेस, सील ऑफ ऑर्गनायझेशन इत्यादी घटकांनी या घटकापर्यंत एखाद्या प्रोसेसचा तिथे आपल्याला माहिती मिळेल. ओके, नेक्स्ट सिलेबस टॉपिक इज 5.7 एनर्जी फ्लो डायग्राम विच इज सॅन्की डायग्राम. इन MSBT exam there are some question asked on this topic. Draw energy flow diagram and state its 3 significance. ऊर्जेचा जो फ्लो आहे, प्रवाह आहे, त्याची डायग्राम सॅन्की डायग्राम. ड्रॉ एनर्जी फ्लो डायग्राम अँड स्टेट इट्स 3 सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्व. ओके, विथ ॲन एक्झाम्पल एक्सप्लेन हाऊ एनर्जी फ्लो डायग्राम हेल्प्स इन एनर्जी ऑडिट प्रोसिजर. व्हॉट इज एनर्जी फ्लो डायग्राम? स्टेट इट्स सिग्निफिकन्स. व्हॉट इज एनर्जी फ्लो डायग्राम? स्टेट इट्स सिग्निफिकन्स फ्रॉम एनर्जी ऑडिट पॉईंट ऑफ व्ह्यू. एनर्जी फ्लो डायग्राम म्हणजे काय? एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ एनी सिस्टम इज अ डायग्राम which shows energy distribution of that system from the input to output, showing the point of losses in between. ठीक आहे, इनपुट पासून आउटपुट पर्यंत लॉसेस दाखवणारी डायग्राम म्हणजेच काय असेल? एनर्जी फ्लो डायग्राम. एनर्जी फ्लो डायग्राम इज ऑल्सो नोन ॲज सॅन्की डायग्राम. एनर्जी फ्लो डायग्राम हे याला आपण सॅन्की डायग्राम या नावाने सुद्धा ओळखतो. नेम्ड आफ्टर द इरिश पर्सन मॅथ्यू हेनरी फिनेल्स रियाल सॅन्की. ओके, या शास्त्रज्ञाच्या नावानुसार आपण एनर्जी फ्लो डायग्रामला सॅन्की डायग्राम सुद्धा म्हणतो. ही यूज्ड दिस टाईप ऑफ डायग्राम टू शो एनर्जी इफिशियन्सी. ऊर्जेची कार्यक्षमता दाखवण्यासाठी त्याने या डायग्रामचा वापर केला. ऑफ ए स्टीम इंजिन. ओके, वाफेच्या इंजिनासाठी त्याने हे डायग्राम यूज केली. इन 1898 1898 मध्ये त्याने ह्या डायग्रामचा वापर केला. इन अ पब्लिकेशन फॉर द फर्स्ट टाइम. इंटरनल डिस्ट्रीब्यूशन ऑफ एनर्जी टू फायनल कन्झम्पशन per energy system within can be easily understood with the help of Sankey diagram. ओके, इंटरनल डिस्ट्रीब्युशन अंतर्गत जे काय डिस्ट्रीब्युशन आहे ऑफ एनर्जी ऊर्जेचं टू द फायनल कन्झम्पशन अंतिम वापरापर्यंतचा पर एनर्जी सिस्टम विदिन कॅन बी इझिली अंडरस्टूड. ओके, सिस्टममध्ये पर एनर्जीनुसार एनर्जीचा जो काय वापर आहे अंतर्गत विभाजनानुसार ते आपल्याला माहिती होते, सहजरित्या अवगत होते. ओके, सॅन्की डायग्रामवरून. इट इज ड्रॉन आफ्टर एनर्जी बॅलन्स कॅल्क्युलेशन. हे ड्रॉ केलं जातं एनर्जी बॅलन्स कॅल्क्युलेशन नंतर. दिस डायग्राम क्वांटिफाईज. ओके, ही डायग्राम प्रमाणित करते की आउटफ्लोज इनफ्लोज ऑफ द सिस्टम. आउटफ्लोज इनफ्लोजला ही डायग्राम काय करते? प्रमाणित करते. ऑफ द सिस्टम इन प्रोपोर्शन टू द टोटल एनर्जी इनफ्लो. एनर्जी लॉसेस आउटफ्लोज, एनर्जी गेन इनफ्लोज. एनर्जी जे लॉस होणार आहे ते आउटफ्लोजमध्ये असतील, एनर्जी जे गेन होणार आहे ते इनफ्लोमध्ये असतील. युजफुल एनर्जी इन एव्हरी एनर्जी सिस्टम. युजफुल एनर्जी जी असेल ती एव्हरी एनर्जी सिस्टममध्ये असेल. दिस इज डन युझिंग डाटा ऑफ एनर्जी बिल्स, डाटा फ्रॉम इनोव्हायसेस, कॅल्क्युलेशन्स. हे कशावरून होतं? हे कशावरून मिळेल? डाटा ऑफ एनर्जी बिल, एनर्जी बिलाचा जो डाटा आहे त्याच्यावरून. डाटा फ्रॉम इनोव्हाइस, कॅल्क्युलेशन, मेजरमेंट इन सिस्टम. ओके, visual representation of energy flow helps to find out critical energy consumption point of the unit under study, identify the sources of energy losses. This lead us to more accurate evaluation of system behavior, decide a strategy
टू शेड्यूल एनर्जी सेव्हिंग मेजर. ओके, हे आपणाला उत्साहित करतं, लीड करतं की मोर ॲक्युरेट इव्हॅल्युएशन तिथं व्हायला पाहिजे सिस्टमच्या बिहेवियरचं. डिसाइड अ स्ट्रॅटेजी डिसाईड करण्यासाठी मदत करते टू शेड्यूल एनर्जी सेव्हिंग मेजर्स. ओके, हेन्स युझिंग दिस डायग्राम एनर्जी मीटर कॅन फोकस ऑन प्रायोरिटी टू बी गिवन फॉर इम्प्रूव्हमेंट फाइंडिंग. हेन्स म्हणून युझिंग दिस डायग्राम, ही डायग्राम यूज करून एनर्जी मॅनेजर कॅन फोकस, एनर्जी मॅनेजर जो आहे तो फोकस करू शकतो ऑन प्रायोरिटी टू बी गिवन इम्प्रूव्हमेंट फाइंडिंग. कुठे इम्प्रूव्हमेंट करायचे ते फाइंड आउट करण्यासाठी त्याला प्रायोरिटी देऊ शकतो, त्याला प्राधान्य देऊ शकतो. विड्थ ऑफ द ॲरो इन सॅन्की डायग्राम इज इन द प्रोपोर्शन विथ द क्वांटिटी ऑफ एनर्जी फ्लो. ओके, विड्थ ऑफ द ॲरो इन सॅन्की डायग्राम. ओके, ॲरोची जी जाडी आहे इज इन द प्रोपोर्शन, तो प्रोपोर्शन आहे विथ द क्वांटिटी ऑफ एनर्जी फ्लो. सॅन्की डायग्राम्स आर स्पेशली यूज्ड टू व्हिज्युअलाइज एनर्जी ट्रान्सफर बिटवीन द प्रोसेस. इन द कंटेक्स्ट ऑफ एनर्जी ऑडिट, ऊर्जेच्या तपासणीमध्ये सॅन्की डायग्राम रिप्रेझेंट्स द एनर्जी फ्लो इन अ सिस्टम whose audit is to be conducted. Consider a simplest example of an incandescent lamp that converts electrical energy into light energy and heat. A Sankey diagram can be shown. This is a simple way. Okay, उदाहरणार्थ एक आपण समजा इनकॅन्डन्संट लॅम्प आहे जो की ऊर्जेचं रूपांतर करतो दोन प्रकारच्या ऊर्जेमध्ये, इलेक्ट्रिकल आणि हीट एनर्जीमध्ये. ठीक आहे, तर सॅन्की डायग्रामनुसार आपण कसे दाखवू शकतो पहा. हा आहे तो लॅम्प. ओके, 400 जूल इलेक्ट्रिकल एनर्जी, त्याच्यातील 75 जूल 75 जूल लाईट एनर्जीमध्ये यूज होते, युजफुल एनर्जी. ओके, अदर इज 325 जूल 325 जूल इट इज अ हीट एनर्जी विच इज वेस्टेड एनर्जी. ओके, हे आपण सॅन्की डायग्रामने दाखवू शकतो. आणि ॲरो हेड जो आहे तो एनर्जी फ्लोच्या प्रोपोर्शनल आहे. जितकी एनर्जी फ्लो होत असेल तितका तुमचा ॲरो हेड जास्त असेल सॅन्की डायग्राममध्ये. फिगर 5.7.1 सॅन्की डायग्राम फॉर इनकॅन्डन्संट लॅम्प. इन दिस वे, अशा प्रकारे दिस डायग्राम्स आर हेल्पफुल इन हायलाइटिंग मेजर कॉन्ट्रीब्युशन टू ॲन overall flow. Sankey diagram are a simple and better way to illustrate which flow are useful, represent benefits, are causing waste of energy in the process, represent losses. Okay, this is the Sankey diagram of water pumping system. Water pumping system साठी एक Sankey diagram दाखवलेले आहे. इलेक्ट्रिसिटी तर 100% यूज होते. ओके, त्यानुसार पहा, वर्क डन ऑन मोटरवर वर्क डन ऑन वॉटरवरती 45% वॉटर पंप काम करतो. पाईप लॉसेस हे 12% आहेत, 12%. वॉल लॉसेस इट इज 8%, पंप लॉसेस 23%, कपलिंग लॉसेस 2% अँड मोटर लॉसेस 10%. Sankey diagram of water pumping system, figure 5.7.2. The above figure shows a more comprehensive example. Comprehensive म्हणजे एकत्रितपणे comprehensive example of Sankey diagram of a water pumping system. वॉटर पंपिंग सिस्टम जे आहे त्याच्याबद्दलची कॉम्प्रेहेन्सिव्ह दाखवणारी Sankey डायग्राम आहे. लॉसेस इन दिस सिस्टम आर शोन प्रोपोर्शनल टू द विड्थ ऑफ द आरो. ओके, ह्याच्यामध्ये लॉसेस कसे आहेत, प्रोपोर्शनल ऑफ द विड्थ, म्हणजे जेवढे आरोची विड्थ जास्त असेल तेवढं आपण काय असणार आहे, एनर्जी फ्लो असेल. ओके, इथं पहा 45% म्हणजेच ॲरोची विड्थ मॅक्झिमम आहे अदर ॲरोच्या विड्थपेक्षा. ठीक आहे, इथे पाहू शकतो आपण पुन्हा 23% पंप लॉसेस आहेत, म्हणजे एनर्जी फ्लो इथं पुन्हा 23% होते, ते आपण आरोच्या विड्थनुसार इथं दाखवलेले आहे. लॉसेस इन दिस सिस्टम आर शोन प्रोपोर्शनल टू द विड्थ ऑफ आरोज. इट थ्रोज अ लाईट ऑन द व्हेरियस टाइप्स ऑफ लॉसेस. तो प्रकाश टाकतो की वेगवेगळ्या लॉसेसवरती, और सोर्सेस ऑफ इनइफिशियन्सी प्रेझेंट इन अ पंप, किंवा तो ऊर्जेच्या अकार्यक्षमतेवरती सुद्धा किंवा पंपाच्या अकार्यक्षमतेवरती सुद्धा प्रकाश टाकतो. ओके, अशा पद्धतीने Sankey डायग्रामवरून आपण एनर्जी फ्लो डायग्राम दाखवू शकतो. ठीक आहे, सिलेबस टॉपिक 5.8 एनर्जी ऑडिट प्रोसिजर, ऊर्जा तपासणीच्या पद्धती. हा टॉपिक आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं पहा. ओके,
पुन्हा एकदा रिवाईज करूया आजच्या व्हिडिओमध्ये. सिलेबस टॉपिक 5.6 प्रिपेअर क्वेश्चनर फॉर एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट. आपण प्रश्नावली तयार केली एनर्जी ऑडिट प्रोजेक्टमध्ये. त्याच्यामध्ये डिटेल्स ऑफ द ऑर्गनायझेशन हा घटक ए पासून घटक एच पर्यंत आपण सर्व प्रकारच्या त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल युजफुलनेस, थर्मल युजफुलनेस आपण घटक पाहिलेत. ओके, इथं पाहू शकतो अदर इन्फॉर्मेशनमध्ये प्लांटच्या अदर इन्फॉर्मेशनपर्यंत आपण सर्व घटकांची माहिती तिथे कलेक्ट केली. ओके, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक एनर्जी फ्लो डायग्राम, सॅन्की डायग्राम. सिलेबस टॉपिक 5.7 आपण आत्ता पाहिला एनर्जी फ्लो डायग्राम, त्यालाच आपण सॅन्की डायग्रामसुद्धा म्हणतो. ओके, 2 एक्झाम्पल पाहिले, एक इनकॅन्डन्सेंट लाईमचं आणि दुसरा आहे तो वॉटर पंपचा. ओके, वॉटर पंपिंग सिस्टमचा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सिलेबस टॉपिक 5.6 आणि 5.7 कवर केलेला आहे. सिलेबस टॉपिक 5.8 आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो फॉर नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट लेक्चर कीप वॉचिंग SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.